नमस्कार मित्रांनो, ओनली जी के अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। आज आपण चालू घडामोडींवर महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत। प्रत्येक प्रश्नानंतर योग्य उत्तर आणि त्याचे थोडक्यात स्पष्टीकरण दिले जाईल। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग वेळ वाया न घालवता आपण आपल्या प्रश्नांना सुरुवात करूया। चला तर आपला प्रश्न पहिला आहे बघा, 2025 मध्ये भारताचा 76वा प्रजासत्ताक दिन मुख्य पाहुणे कोण होते? 2025 मध्ये भारताच्या 76व्या प्रजासत्ताक दिनामध्ये मुख्य पाहुणे कोण होते? तर पर्याय आहेत, ए पर्याय आहे इमॅन्युएल मॅक्रॉन, पर्याय बी प्रबोवो सुबियांतो, पर्याय सी जो बायडेन, पर्याय डी ऋषी सुनक। तर पर्यायांपैकी योग्य उत्तर तुम्ही कमेंट करायचं आहे। आपला प्रश्न आहे 2025 मध्ये भारताचा 76वा प्रजासत्ताक दिन मध्ये मुख्य पाहुणे कोण होते? तर उत्तर काय आहे बघा, उत्तर आहे पर्याय क्रमांक बी प्रबोवो सुबियांतो। 2025 मध्ये भारताच्या 76व्या प्रजासत्ताक दिनामध्ये मुख्य पाहुणे होते प्रबोवो सुबियांतो। इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष प्रबोवो सुबियांतो हे 2025च्या प्रजासत्ताक दिनाचे मुख्य पाहुणे होते। यामुळे भारत आणि इंडोनेशिया संबंध अधिक दृढ झाले या दोन देशांमधले। बघूयात प्रश्न क्रमांक 2, 2025 ICC चॅम्पियन्स ट्रॉफी विजेता देश कोणता आहे? पर्याय आहेत आपले, पर्याय क्रमांक ए ऑस्ट्रेलिया, पर्याय बी दक्षिण आफ्रिका, पर्याय सी भारत, पर्याय डी इंग्लंड। प्रश्न आहे 2025 ICC चॅम्पियन्स ट्रॉफी विजेता देश कोणता होता? तर उत्तर कोणतं बरोबर आहे बघा, उत्तर आहे पर्याय क्रमांक सी भारत। 2025 ICC चॅम्पियन्स ट्रॉफी विजेता देश होता भारत। पर्याय क्रमांक सी उत्तर आहे भारत। बघा, भारताची उत्कृष्ट कामगिरी करत ICC चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली आणि जागतिक क्रिकेटमध्ये आपले वर्चस्व कायम ठेवले। बघूयात प्रश्न क्रमांक 3 बघा, प्रश्न आहे भारताचे विद्यमान पंतप्रधान कोण आहेत? भारताचे विद्यमान पंतप्रधान कोण आहे? अतिशय सोपा प्रश्न आहे। पर्याय आहेत अमित शहा, पर्याय बी नरेंद्र मोदी, पर्याय सी राजनाथ सिंह, पर्याय डी JP नड्डा। तर उत्तर काय आहे बघा, उत्तर आहे पर्याय क्रमांक बी नरेंद्र मोदी। भारताचे विद्यमान म्हणजे सध्याचे पंतप्रधान आहेत नरेंद्र मोदी। नरेंद्र मोदी हे भारताचे विद्यमान पंतप्रधान असून त्यांची सलग 3ऱ्या कार्यकाळाची ही सुरुवात आहे। बघूयात प्रश्न क्रमांक 4, महाराष्ट्राचे विद्यमान राज्यपाल कोण आहेत? महाराष्ट्राचे सध्याचे राज्यपाल कोण आहेत? तर पर्याय आहेत ए रमेश बैस, पर्याय बी भगतसिंग कोश्यारी, पर्याय सी CP राधाकृष्णन, पर्याय डी बनवारीलाल पुरोहित। तर दिलेल्या पर्यायांपैकी उत्तर काय आहे बघा, महाराष्ट्राचे विद्यमान राज्यपाल कोण आहेत? तर उत्तर आहे CP राधाकृष्णन। पर्याय क्रमांक सी महाराष्ट्राचे विद्यमान राज्यपाल आहेत CP राधाकृष्णन हे। CP राधाकृष्णन हे महाराष्ट्राचे विद्यमान राज्यपाल आहेत। बघूयात पुढचा प्रश्न। प्रश्न आहे 2025 मध्ये G20 शिखर परिषद कोणत्या देशात आयोजित करण्यात आली? पर्याय आहेत भारत, दक्षिण आफ्रिका, ब्राझील आणि अमेरिका। तर दिलेल्या पर्यायांपैकी उत्तर काय आहे बघा, 2025 मध्ये G20 शिखर परिषद कोणत्या देशात आयोजित करण्यात आली होती? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी दक्षिण आफ्रिका या देशामध्ये। 2025 G20 शिखर परिषद ही दक्षिण आफ्रिका देशात आयोजित करण्यात आली होती। G20 परिषदेत जगातील प्रमुख अर्थव्यवस्थांचे नेते आर्थिक व जागतिक विषयांवर चर्चा करत असतात। प्रश्न क्रमांक 6 आहे, भारताचे विद्यमान राष्ट्रपती कोण आहेत? सोपा प्रश्न आहे, भारताचे विद्यमान राष्ट्रपती कोण आहेत? तर उत्तर पर्याय आहेत रामनाथ कोविंद, पर्याय बी द्रौपदी मुर्मू, पर्याय सी जगदीप धनखड, पर्याय डी नरेंद्र मोदी। तर उत्तर काय आहे? उत्तर आहे बघा पर्याय क्रमांक बी द्रौपदी मुर्मू। भारताचे विद्यमान राष्ट्रपती आहे द्रौपदी मुर्मू। द्रौपदी मुर्मू या भारताच्या 15व्या राष्ट्रपती आहेत। बघूयात पुढचा प्रश्न। भारताचा चंद्रयान 3 मोहिमेचा लँडर कोणत्या नावाने ओळखला जातो? कोणत्या नावाने ओळखला जातो? तर बघा, पर्याय आहेत विक्रम, बी पर्याय प्रज्ञान, सी पर्याय रोहिणी आणि पर्याय डी आर्यभट्ट। तर उत्तर काय आहे बघा, भारताचा चंद्रयान 3 मोहिमेचा लँडर कोणत्या नावाने ओळखला जातो? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक ए विक्रम। भारताचा चंद्रयान 3 मोहिमेचा लँडर हा विक्रम या नावाने ओळखला जातो। विक्रम लँडरने चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ यशस्वी लँडिंग केली होती। बघूयात प्रश्न क्रमांक 7। प्रश्न क्रमांक 8, इस्रोचे मुख्यालय कुठे आहे? पर्याय आहेत मुंबई,
चेन्नई, बंगळुरू आणि हैदराबाद. तर पर्यायांपैकी इस्रोचे मुख्यालय कुठे आहे? तर उत्तर आहे बघा पर्याय क्रमांक सी, बेंगळुरू. इस्रोचे मुख्यालय कुठे आहे? तर बेंगळुरूमध्ये इस्रोचे मुख्यालय आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोचे मुख्यालय हे बेंगळुरूमध्ये आहे. बघूयात प्रश्न क्रमांक 9. 2025मध्ये पद्मभूषण पुरस्कार कोणता पुरस्कार आहे? कोणता पुरस्कार आहे पद्मविभूषण पुरस्कार? तर बघा पर्याय ए आहे क्रीडा, पर्याय बी सैन्य, पर्याय सी नागरी सन्मान, पर्याय डी साहित्य. तर उत्तर काय आहे? बघा उत्तर आहे नागरी सन्मान. पर्याय क्रमांक सी नागरी सन्मान. 2025मध्ये पद्मविभूषण पुरस्कार हा नागरी सन्मान पुरस्कार आहे. बघूयात प्रश्न क्रमांक 10. जागतिक पर्यावरण दिन कधी साजरा केला जातो? बघा जागतिक पर्यावरण दिन हा कधी साजरा केला जातो? तर पर्याय आहेत 1 जून, 5 जून, 10 जून आणि 15 जून. तर उत्तर काय आहे? उत्तर आहे बघा पर्याय क्रमांक बी 5 जून रोजी जागतिक पर्यावरण दिन हा साजरा केला जातो. पर्यावरण संवर्धनाबाबत जनजागृती करण्यासाठी 5 जून रोजी हा दिवस साजरा केला जातो. बघूयात प्रश्न क्रमांक 11. आंतरराष्ट्रीय योग दिवस कधी साजरा केला जातो? पर्याय आहेत 21 जून, 15 जून, 10 जून आणि 25 जून. तर पर्यायांपैकी उत्तर काय आहे? उत्तर आहे 21 जून. आंतरराष्ट्रीय योग दिवस हा 21 जून रोजी साजरा केला जातो. योगाचे महत्त्व जगभर पोहोचवण्यासाठी संयुक्त राष्ट्रांनी 21 जून हा दिवस घोषित केला आहे. प्रश्न क्रमांक 12 बघूयात. RBIचे विद्यमान गव्हर्नर कोण आहेत? पर्याय आहेत उर्जित पटेल, बी पर्याय रघुराम राजन, पर्याय सी शक्तिकांत दास, पर्याय डी संजय मल्होत्रा. तर उत्तर काय आहे? बघा उत्तर आहे RBIचे सध्याचे गव्हर्नर कोण आहेत? संजय मल्होत्रा. उत्तर आहे आपलं पर्याय क्रमांक डी संजय मल्होत्रा हे RBIचे विद्यमान गव्हर्नर आहेत. भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर म्हणून संजय मल्होत्रा हे सध्या कार्यरत आहेत. बघूयात प्रश्न क्रमांक 13. भारताची राजधानी कोणती आहे? सोपा प्रश्न आहे. भारताची राजधानी पर्याय आहेत मुंबई, नवी दिल्ली, कोलकाता आणि चेन्नई. तर उत्तर काय आहे? बघा नवी दिल्ली हे आपलं बरोबर उत्तर आहे. पर्याय क्रमांक बी नवी दिल्ली. भारताची राजधानी आहे नवी दिल्ली. नवी दिल्ली ही भारताची प्रशासकीय राजधानी आहे. पर्याय क्रमांक प्रश्न क्रमांक 14. मेक इन इंडिया अभियान कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? तर बघा मेक इन इंडिया अभियान कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? तर पर्याय आहेत शेती, उत्पादन व उद्योग, क्रीडा व पर्यटन. तर उत्तर काय आहे? बघा मेक इन इंडिया अभियान हे कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? तर उत्तर उत्पादन व उद्योग. पर्याय क्रमांक बी बरोबर उत्तर आहे आपलं उत्पादन व उद्योग क्षेत्राशी मेक इन इंडिया हे अभियान हे संबंधित आहे. देशातील उत्पादन वाढवणे व गुंतवणूक आकर्षित करणे हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे. बघूयात प्रश्न क्रमांक 15. 2025मध्ये IPL विजेता संघ कोणता देश ठरला? कोणता संघ 2025मध्ये IPL विजेता संघ ठरला? पर्याय आहेत मुंबई इंडियन्स, चेन्नई सुपर किंग्स, रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू, पर्याय डी गुजरात टायटन्स. तर उत्तर काय आहे? बघा उत्तर आहे रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू. पर्याय क्रमांक सी 2025मध्ये IPL विजेता संघ होता रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू. बघा RCBने इतिहासात प्रथमच IPL विजेतेपद हे पटकावले होते 2025मध्ये. बघूयात प्रश्न क्रमांक 16. एक पृथ्वी, एक कुटुंब, एक भविष्य हे घोषवाक्य कोणत्या परिषदेशी संबंधित आहे? बघा कोणत्या परिषदेशी हे वाक्य एक पृथ्वी, एक कुटुंब, एक भविष्य हे घोषवाक्य कोणत्या परिषदेशी संबंधित आहे? पर्याय आहेत ब्रिक्स, G20, सार्क आणि ASEAN. तर उत्तर काय आहे? बघा उत्तर आहे G20. एक पृथ्वी, एक कुटुंब, एक भविष्य हे घोषवाक्य G20 या परिषदेशी संबंधित आहे. भारताच्या G20 अक्षतेदरम्यान हे घोषवाक्य प्रसिद्ध झाले होते. योग्य पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्र दिन कधी साजरा केला जातो? अतिशय सोपा प्रश्न आहे. महाराष्ट्र दिन हा कधी साजरा केला जातो? पर्याय आहेत 15 ऑगस्ट, 26 जानेवारी, 1 मे आणि 2 ऑक्टोबर. तर उत्तर काय आहे? बघा उत्तर आहे 1 मे रोजी महाराष्ट्र दिन आपण साजरा करत असतो.
बघा, 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली होती, त्यामुळे महाराष्ट्र दिन हा 1 मे या दिवशी साजरा केला जातो. पुढचा प्रश्न आहे, भारतातील सर्वोच्च न्यायालय कुठे आहे? पर्याय आहे मुंबई, नवी दिल्ली, कोलकाता आणि चेन्नई. तर उत्तर काय आहे? बघा, भारतातील सर्वोच्च न्यायालय हे कुठे आहे? तर नवी दिल्ली या ठिकाणी भारतातील सर्वोच्च न्यायालय हे आहे. पर्याय क्रमांक बी, नवी दिल्ली आपलं बरोबर उत्तर आहे. सर्वोच्च न्यायालय हे देशातील सर्वोच्च न्यायिक संस्थान आहे. ते कुठे आहे? तर नवी दिल्ली या ठिकाणी. बघूयात पुढचा प्रश्न. प्रश्न आहे, ऑपरेशन सिंदूर कोणत्या देशाशी संबंधित होते? पर्याय आहेत चीन, बी पर्याय पाकिस्तान विरोधी कारवाई, पर्याय सी श्रीलंका आणि पर्याय डी नेपाळ. तर ऑपरेशन सिंदूर हे कोणत्या देशाशी संबंधित होते? उत्तर आहे पाकिस्तान विरोधी कारवाई. पर्याय क्रमांक बी, उत्तर काय आहे आपलं? पाकिस्तान विरोधी कारवाई. ऑपरेशन सिंदूर हे पाकिस्तान देशाशी संबंधित होते. हे भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित महत्त्वाचे अभियान होते. बघूयात पुढचा प्रश्न. प्रश्न आहे, 2025 मध्ये जागतिक बुद्धिबळ क्रमवारीत अव्वल भारतीय खेळाडू कोण होते? पर्याय आहेत आर प्रज्ञानंद, पर्याय बी डी गुकेश, पर्याय सी विदित गुजराती, पर्याय डी अर्जुन एरिगेसी. तर उत्तर काय आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक बी डी गुकेश. 2025 मध्ये जागतिक बुद्धिबळ क्रमवारीत अव्वल भारतीय खेळाडू होते डी गुकेश. डी गुकेश यांनी जागतिक स्तरावर उत्कृष्ट कामगिरी करून भारताचे नाव उंचावले होते. मित्रांनो, 20 पैकी तुमचे किती प्रश्न बरोबर आले ते कमेंटमध्ये नक्की सांगा. अशा स्पर्धा परीक्षा, पोलीस भरती, तलाठी भरती, झेडपी भरती आणि MPSC साठी उपयुक्त व्हिडिओसाठी ओनली GK अकॅडमी या चॅनलला सबस्क्राईब करा.